नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमी. गंगापूर वैजापूर रोडवरील वरखेड शिवाराजवळ सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये एका कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांच्या अवघ्या 1 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत सज्जन राजू राजपूत वय वर्ष 28 हे बाळूज MIDCतील कंपनीत नोकरीस होते. सलग सुट्टीचा फायदा घेऊन त्यांनी पत्नी शीतल 25 वर्ष आणि मुलगा कृष्णांश वय वर्ष 1 याच्यासह सटाणा गावी भेट दिली होती. सोमवारी सकाळी मोटारसायकल MH20 CQ 0766 वरून बाळूजकडे परत येत असताना वैजापूरकडून भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओने MH19 BU 4214 त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की तिघेही हवेत फेकले जाऊन शेतात पडले आणि जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, शुभम आरण आणि 108चे पायलट सचिन सुरासे यांनी तातडीने जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल सूर्यवंशी आणि डॉक्टर मुजम्मिल शेख यांनी तपासून तिघांना मृत घोषित केलं. सटाणा तालुका वैजापूर येथील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब वाळूज येथील गणेश वसाहतीमध्ये वास्तव्यास होते. अपघाताची बातमी समजताच नातेवाईक रुग्णालयात धावून आले. मृतदेह पाहताच सर्वांचा आक्रोश झाला आणि वातावरण हळहळून गेले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अंत्यसंस्कार गावी होणार आहे. या प्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बिघोत पुढील तपास करत आहेत. सूर्यवार्ता न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.